विजयी झाला. असं वाटलं होतं मोरया 11 चिंचोली संघ हा सामना विजयी होतोय की काय, परंतु नाही. क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल काय सांगेल काहीही भाकीत करणं चुकीचं ठरतं. मगाशी मनीष सर म्हटले होते क्रिकेटमध्ये पाहिलं तर एका एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि पाहिलं तर परीक्षेमध्ये जर मेरिटमध्ये जरी यायचंय तर एका एका गुणाला महत्व आहे. आणि 30-1 धाव या मॅचमध्ये सावरली संघासाठी पूरक ठरली, पोषक ठरली. 30-1 धाव या शेकीन चिंचोली संघासाठी कर्दन काळ ठरली आणि तिथे विजयी झाला तो म्हणजे टीम प्रणित 11 सावरली संघ. नक्कीच मागचा विषय आता इथे स्टॉप करूयात, या मॅचला सुरुवात करूयात. कारण की चॅलेंजर्स शिरवली संघाचं चॅलेंज पाहिलं तर प्रणित 11 सावरली संघासमोर असेल. आतापर्यंत कोणी किती चांगला खेळ केलाय, कोणी कशा प्रकारे मॅच जिंकल्यात याला अर्थ नसेल. येणारी प्रत्येक मॅच या दोन्ही टीमसाठी तेवढी सर्वोत्कृष्ट मॅच जरूर. आत्ता जिंकायचंय आणि ट्रॉफीचा हकदार व्हायचंय. कोणत्या तरी एका ट्रॉफीसाठी आपलं एक पाऊल पुढे टाकायचंय. यासाठीच आता पाहिले तर चालू असलेली मॅच. टीम चॅलेंजर शिरवली विपक्ष बॅटिंग करणार, गोलंदाजी करणारा टीम प्रणित 11 सावरली संघ. नक्कीच प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही जी टुर्नामेंट आयोजित केले ती माननीय श्री सन्माननीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे जी भव्य डे नाईटची क्रिकेट स्पर्धा आहे. आपण पाहतोय दमदार आमदार चषक 2026चा माध्यम. तब्बल हे 10वं पर्व आहे. या 10व्या पर्वामध्ये प्रत्येक मॅच अतिशय रोमहर्षक होते. प्रेक्षकांना काय हवंय, कोणताही संघ जिंकू दे परंतु क्रिकेट जिंकला पाहिजे. क्रिकेटचा खेळ या मैदानामध्ये आज जिंकताना पाहतोय. या क्रिकेट वेळा सावरलीच्या ग्राउंडवर, या क्रिकेट वेळा प्रणित 11 सावरलीच्या या संपूर्ण आयोजनाचं क्रिकेट हे आज पाहिलं तर खरंच जिंकलंय. संघ कोणताही जिंकू दे, या विभागामधील क्रिकेट जिंकतं, या गावामधील क्रिकेट जिंकतं. क्रिकेट अजूनही जिवंत आहे. या अशा मॅचेस बघून नक्कीच आपल्याला वाटतं की हो खरंच क्रिकेटचा विजय होतोय. त्यासोबत शिरवली संघाला स्वाली गावचे जगदीशजी पाटील जे सोन्या 12-13 बैलाचे मालक आहेत त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचसोबत पाहिलं तर आता ही मॅच चालू होते. शिरवली संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. त्यासोबत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल सागर तांबडे, एक डावखुरा गोलंदाज, या तालुक्यामधला अव्वल दर्जाचा गोलंदाज. त्यासोबत आजच्या आपल्या संघासाठी खेळताना गोलंदाजी करताना कशा प्रकारे गोलंदाजी करणार, 3 ओव्हरची मॅच असेल. बॅटिंगसाठी हे मागच्या मॅचचा हिरो सुपरस्टार अक्षय मोरे, त्याच्या सोबत पाहिलं तर मुन्ना मोरे. संयमाचं क्रिकेट खेळलंय, टॅपचं क्रिकेट आपण पाहायला भेटलं. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेट करतील, स्ट्राईक रोटेट करून जाते ती स्ट्राईक मुन्ना मोरे यांच्याकडे. आता धावफलकावर आपण पाहिलं या शेवटच्या मॅच मध्ये, आजच्या दिवसातली शेवटची मॅच, धावसंख्या उभारली ती म्हणजे बिनबाद 1 धावसंख्या. काय जबरदस्त मॅचेस आणि ही शेवटची मॅच सुद्धा आपण पाहू शकतो तशाच प्रकारे होणार. तरी प्रणित 11 सावरली संघ आता गरम झालाय. त्याच्या समोर जर पाहिलं तर जो बॅटिंग करतोय टीम चॅलेंजर शिरवली, या शिरवली संघाने चॅलेंज दिलंय आम्ही पहिला बॅटिंग करू, बॅटिंग करून जास्तीत जास्त धावा जमू आणि तुमच्या समोर आमच्या गोलंदाजीचा भरणा आहे आणि त्या भरणाने तुम्हाला नक्कीच त्या धावा करण्यापासून वंचित ठेवू. परंतु काय होणार, पहिले 3 बॉल तर सागर तांबडेने अतिशय चांगले हाताळलेत. पुन्हा एकदा बॅटने फटका खेचायचा प्रयत्न केला, क्रॉस बॅटेड फटका जरूर खेचतात परंतु बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. बॉल पडल्यानंतर खेळपट्टीवर पडतोय तसा थोडासा वळण घेतोय आणि तो विकेट किपर गौरव घोसलकर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मागच्या मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण रोहित पाडगे यांची सेन्सिबल बॅटिंग बघितली. त्यांची उपयुक्तता कशा प्रकारे आहे, मग त्यांची प्रत्येक एक धाव आपल्या टीमच्या विजयासाठी बरंच काही पाहिलं तर भर देऊन गेली. त्यांच्या बॅटिंगने आजपर्यंत पाहिलं आजच्या दोन्ही मॅच, या मॅचमध्ये सावरली संघाला घेऊन आलेत. तेच पाहिलं तर रोहित पाडगे मिड विकेटला फिल्डिंग करतायत. ऑन साईडला फटका केसलाय, स्क्वेअर लेगचे फिल्डर प्रयत्न करत होते, डीप वरून फिल्डर दुसरे येत आहेत, बॉल पकडलाय आणि तोपर्यंत फेकी सुद्धा झालीये. 2 धावा दरम्यानच्या वेळेमध्ये कंप्लीट करतात दोन्ही फिल्डर आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा आपण विचार करता स्कोरबोर्डवर 3 धावसंख्या.
प्रत्येक धाव आणि त्याचबरोबर प्रत्येक धावेच्या मागचं गणित या मॅचमध्ये बरंच काहीतरी वेगळं चित्र सिद्ध करून देईल. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केसलाय. डीप मिड विकेटला बॉल जातोय. डीप मध्ये फिल्डर आहेत. फिल्डरने बॉल पकडला. फैकी सुद्धा केली आहे. कलेक्शन झालं आणि कलेक्शनच्या स्वरूपामध्ये 2 धावा कंप्लीट जरूर केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण की एकेरीला दुहेरीमध्ये इथे कन्वर्ट केलं जातंय. जिथे असं वाटतंय मोठे फटके येणार नाहीयेत तिथे चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. तिथे सिंगल सिंगल म्हणजे थेंब थेंब तळे साचे असं कुठेतरी क्रिकेट खेळलं जातंय. आणि धावसंख्येचा विचार करता बिनबाद पहिलं षटक संपलंय. चांगल्या प्रकारे षटक हाताळलंय सागर तांबडेने आणि बिनबाद धावसंख्येचा विचार करता 5 धावसंख्या. पहिलं षटक संपलंय. त्यानंतर सावरळी एंड करून गोलंदाजी मार्कवर या संघाचा सावरळी संघाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला संबोधलं जातं असा वैभव मेहतर. बॅटिंग तेवढी दमदार, बॉलिंग तेवढी दमदार. आता कशा प्रकारे बॉलिंग करणार? समोर असे स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय मोरे. पहिलाच बॉल दांडी 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 गुल. विकेट जातीये. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येताना जसा यष्टांवर बॉल आदळला त्यानंतर विकेट कीपर गौरव गोसालकर बघत राहिले काय झालं आणि बॉल जाऊन विसावला तो म्हणजे यष्ट्यांवर. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येताना पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला. अक्षय बॅक टू दी पवेलियन. डीजे संघाला विजय मिळवून देण्यासाठी माझ्याकडून जेवढं देता येईल तेवढं योगदान दिलं ते म्हणजे गौरव गोसालकर मिस्टर डायनामाइट. धावसंख्या स्थिर होते 5 वर. या मॅच मध्ये काय होणार? किती धावा जमवल्या जातील 3 षटकामध्ये? फटका फुसला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करतील का? परंतु नाही. बीमर स्वरूपामध्ये पंचांनी इथे नक्कीच तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली आहे. बीमर साठी तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली जाते. अंपायर रिव्ह्यू आहे ना? येस, अंपायर रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल काय सर? इट्स अ नो बॉल. हा नो बॉल म्हणजे बघा, नो बॉल प्लस 1 धाव. त्यानंतर येणारा बॉल असेल तो म्हणजे फ्रीटचा बॉल. सामना करेल तो म्हणजे मुन्ना मोरे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती परंतु आता या नो बॉलचा फटका बसला तो सावरली संघाला. फ्रीटचा बॉल असेल तो बॅटिंगसाठी. मुन्ना काय होतंय? बॉल कुठे पिच झालाय? त्यानंतर पंचांचा इथे इशारा येतोय. बॉल बराचसा बाहेर पिच झाला, बाहेर गेला परंतु वाईड. आणि त्यानंतर फ्रीट पुन्हा एकदा पाहिलं तर तशीच अबाधित असेल. फ्रीटची संधी पुन्हा मुन्ना मोरेला असेल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या
8 झाली आहे. जास्तीत जास्त धावा जमवायचा माणूस आपण पाहिलं तर बॅटिंग करणारा शिरवली संघासमोर असेल. करावे लागतील. मागील लो स्कोरिंग मॅच झाले, आता स्ट्राईक स्कोर जमवणं गरजेचं असेल. बॅट चेंज लागली आहे. तोड फंबल झालं बॅटरमध्ये, परंतु इथे धाव घेणार नाहीयेत. रनआउट पासून वाचलं पाहिजे. सुस्तात बाद होणं इथे परवडणार नाहीये शिरवली संघाला. शिरवली संघाला माहिती आहे 22, 23, 24, 25 पर्यंत धावसंख्या जर पोहोचली, आम्ही सुद्धा तेवढीच ताकदीची गोलंदाजी करू शकतो. सौम्य वातावरण आहे. या वातावरणामध्ये बॉल असं ट्रॅव्हल होत नाही. तिथे आमचे गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतात. 3-3 गोलंदाज आमच्याकडे अव्वल दर्जाचे आहेत. तिथे तशी धावा जमाव्या लागतील आणि विकेट तेवढ्या वाचून ठेवायचं काम करतात. आडव्या बॅटने फटका केसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरून दस्तक दिलाय. बॉल गेला सीमारेषे बाहेर. क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. आउट ऑफ द पार्क. षटकार. बॉलला हॅमर केला आणि बॉल गेला क्षेत्ररक्षक डोक्यावरून साइड स्क्रीनच्या दिशेने. मिळाल्या धावा 6-6. षटकार. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना धावसंख्या 14 झाली आहे. वैभव मैतर मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यासोबत पाहिलं तर शेवटचे गोलंदाज ज्याने तर अक्षरशः मॅच जिंकून दिली आपल्या संघाला. शेवटच्या 2 बॉल 1 धावा हव्या होत्या आणि असं म्हटलं जातं की गोलंदाजाने संयमाने टाकलेली गोलंदाजी शेवटपर्यंत त्याच्या टीमच्या पत्त्यावर पडत असते. तशीच गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली. आत्ताही तशीच गोलंदाजी करावी लागेल. बॅट चेंज लागली. एस्टनच्या मागे बॉल गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला. तात्पुरता पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली आणि या 1 धावेंनी पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 15 वर. सावरडी टीमचा हार्दिक पांड्या प्रयत्न जरूर केले जात आहेत. आपल्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. फळ काही भेटू दे, प्रयत्नांमध्ये आपलं योगदान नक्कीच देण्याचं काम करतात ते म्हणजे बॉलर. बॅट चेंज लागली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दूरवरून येतात. बॉल पकडतील. फैकी सुद्धा केली जाते आणि फैकी केल्यानंतर फक्त मिळेल ती इथे एकच धाव आणि पंचांचा इशारा येतोय. दुसरं षटक सुद्धा संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकानंतर एक बाद आणि शिरवली जी चॅलेंजर शिरवली नावाने खेळते तिची धावसंख्या पाहता 1 बाद 16 धावसंख्या झाली आहे. डीजे आठच्या सरासरीने पाहिलं तर तब्बल धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावसंख्या. आता बॅटिंग स्ट्राईक एंडला पाहिलं तर सनी पाटील या टीमचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू, एक हार्ड हिटर खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवर जो मागच्या मॅचचा पाहिलं तर वन मॅन शो हिरो होता, हिरो ठरला होता हर्षद चोगले. पहिला बॉल पंचांनी इथे अवांतर दिशा नक्कीच निर्णय दिलाय. वाईट स्वरूपामध्ये बॉल. धावसंख्या 1 निवडली जाते. 17 पर्यंत धावसंख्या पोहोचते. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक किती धावा जमवल्या जातील, जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न इथे केला जाईल तो म्हणजे सनी पाटील आणि त्यासोबत मुन्ना मोरे यांचा. अपील केली, लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल इथे पाहिलं तर जाईल, परंतु पंचांनी अपील फेटाळले. या गोलंदाजाच्या अपील मध्ये पाहिलं तर जोश होता परंतु तेवढा विश्वास नव्हता. विश्वास न घाल्याने पंचांनी निर्णय दिलाय हा बॉल पाहिलं तर लीगल जरूर आहे परंतु विकेट नाहीये. चांगल्या पंचांची भूमिका पार पडतायत ते या आमच्या खोपोलीच्या पॅनलचे पंच. कुठला BSA पॅनल. सेन्सिबल क्रिकेट ॲपचं क्रिकेट पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न करणार का नाही. एक धावेचं इथं महत्व माहिती आहे सनील पाटील आणि त्यासोबत मुन्ना मोरे यांना. मॅच आपल्याला पुढे घेऊन जायचंय. जर चुकीचा नक्कीच चेंडू आला त्यावर हॅमर करायचा, त्यावर मोठा फटका मारायचा आहे हे ओळखलंय, परंतु तो चुकीचा बॉल कधी येईल, मोठा फटका कधी येईल याच्या प्रतीक्षेत पाहिलं तर शिरोलीचे सर्व पाठीराखे, सर्व प्रेक्षक जे शिरोली संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत ते हाच विचार करत असतील.
नक्कीच आलाय का पाहूयात आपण हा फटका. आणि त्याच चेंडूची वाट पाहत होते आणि वाट पाहिल्यानंतर त्याला फेकून दिलंय. बॉल थांबणार नाहीये. सीमारेषेस बाहेर जातोय बॉल. येतोय षटकार. जिथे सनीला स्ट्राईक होते, सनीला सिंगल नक्कीच घेतली आणि स्ट्राईक दिली होती सलामीला आलेला मुन्ना मोरे यांच्याकडे. त्यांनी ओळखलं की माझ्यावर टाकलेली जबाबदारी, त्या जबाबदारीचं ओझं मला घेऊन जायचंय, परंतु त्या जबाबदारीमधून मला संघाला काहीतरी चांगलं करून दाखवायचंय. त्यांनी मारलेला मोठा फटका. यानंतर पुन्हा एकदा बॉल हवेत. बॉल उंच 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 झोका देत गेलाय. सीमारेषा बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हर्षद वर आक्रमण चढवायचा प्रयत्न केलाय, तोही सक्सेसफुल होतोय. यानंतरच्या बॉलवर काय होणार? विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. पंचांचा इशारा डॉट बॉल जातोय. या डॉट बॉलचा आता इथे चांगल्या प्रकारे वापर करून घ्यावा लागेल गोलंदाजाला. कॉन्फिडन्स आपल्या बाजूने घेऊन यावा लागेल. मागच्या 2 बॉलवर मोठे फटके आले होते, निराश झाले नाही, हताश झाले नाही. त्यानंतरचा बॉल अतिशय उत्तम टप्प्यावर टाकला आणि बॉल पाहिला तर निर्धाव टाकतायत. ग्लान्स केला बॉलला, मागे मारण्याचा प्रयत्न केलाय, कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय सुद्धा. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि तोही पहा, हा म्हणता म्हणता थोडं थ्रो लेझी होता. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. चौथीचा प्रयत्न केला जाणार होता, परंतु विकेट जातीये आणि एक धाव शॉर्ट रन. फक्त म्हणजे धाव मिळतील त्या 2च धावा. नक्कीच बघा, 4 घेण्याच्या नादामध्ये ह्या फक्त धावा मिळाल्या त्या 2, म्हणजे एक धाव कुठेतरी पाहिलं तर आपल्या संघासाठी अडचणीच गेली. परंतु ह्या 2 धाव्यांच्या मध्ये धाव संख्येचा विचार करता 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या खेळानंतर तब्बल 32 धावा या चॅलेंजर्स शिरोली संघाने बनवल्यात. त्यासोबत पाहिलं तर चॅलेंज दिलंय त्यांनी समोर खेळणाऱ्या प्रणित 11 सावरली संघासाठी. हो, आम्ही 32 धावा जमवल्यात. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्ही 33 धावा करून दाखवा. हे चॅलेंज आम्ही तुम्हाला दिलंय. हे चॅलेंज स्वीकारणार का? हे चॅलेंज पूर्ण करणार का प्रणित 11 सावरली संघ? त्यासाठीच मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक, आमचे एक्सपिरियन्स असलेले आमचे सिनियर खेळाडू, सिनियर कॉमेंटेटर तुषारजी धुमाल सरांना. या आजच्या रात्रीच्या मॅच मध्ये हार्दिक असं स्वागत करूया. पहिल्या सत्रामध्ये आपण ताबडतोड फलंदाजी पाहिली चॅलेंजर शिरोली संघाची.
टोटल धावा जमा केल्या त्या 18 चेंडूमध्ये 32, म्हणजे येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे प्रणित 11 सावळी संघाला. घरचं मैदान आहे, मैदानाचा अनुभव पुरेसा आहे आणि तोच पाठीशी घेऊन आता सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. जर्सी क्रमांक 06 रोहित आणि त्याच्या बरोबरीनं मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर. वेल एक्सप्रेन्स तालुका निहायत गटामध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेले दोन्ही खेळाडू आता आपल्या गावाच्या नावासाठी या ट्रॉफीला जर हात लावायचा आहे, या ट्रॉफीला जर आपल्या शोकेशमध्ये सजवायचं आहे आपल्या गावाच्या नावासाठी, आता इथून 18 चेंडूमध्ये 33 धावा पूर्ण कराव्या लागणार. चॅलेंजर शिरवली संघाचा खेळ पाहिला तर आजच्या दिवसामध्ये दादागिरी त्यांनी या मैदानावरती केली आहे. पहिली मॅच जबरदस्तरित्या तांबाडी संघाला पराभूत केलं, त्यानंतर वीरेश्वर वरची कोपली संघाला नक्कीच त्यानं घरचा रस्ता दाखवला. पण आता इथे पहिले काय केलं हे महत्त्वाचं नाही, पण या मॅचमध्ये काय करायचं आहे याची रणनीती आखावी लागणार. आजच्या रात्रीतला हा शेवटचा खेळ, आजची रात्र कोणाच्या नावाला, आणि उद्या मकर संक्रांतीचे गोडगड तिळगुळ हे कोणाला खायला मिळणार, कोणाला चाकाला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. माझ्या सोबत आता आपण बघतोय दिनेश ओवाळ सर आहेत, आकाश देशमुख सरांना यादी आपण ऐकलं. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मगाशी पाहिली आपण या मैदानावरती गर्दी, आणि आता उरले ते सगळे दर्दी क्रीडा, सगळ्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. 18 चेंडू दिनेश सर विजयासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज आहे. सलामीची जोडी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय गौरव घोसाळकरला, आणि गोलंदाजी मार्गवरती एक व्यावसायिक खेळाडू कुणाल कदम. ऐसी कोई गली नहीं, ऐसी कोई क्रीडा नगरी नहीं जहा कुणाल कदम पे कदम गिरे ना हो. तर या महाराष्ट्रामध्ये आता अव्वल दर्जेचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे गोलंदाज म्हणून पाहिलं जातं, आणि आता तोच पहिल्यांदा गोलंदाजी मार्गवरती येतोय. पहिला चेंडू घेऊन पंचांच्या अगदी उजव्या बाजूला डाव्या त्याचा गोलंदाज तयार. चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, पण अशा वेळी चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सर निर्धाव जातोय. आता समीकरण बदललं गेलं, 17 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. हॅलो, तर आपण पाहतोय की पहिला चेंडू यावेळी निर्धावाला आहे. जिथे आजच्या दिवस दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवला आहे, इथे जो चांगला खेळणार तो नक्कीच या ट्रॉफीच्या जवळ जाणार. कारण आपण पाहतोय रोहित पाडगे आणि गौरव घोसाळकर ही सलामीची जोडी आहे सावरोली गावाची. आपण पाहतोय जर हे दोघं जर थांबले शेवटच्या ओव्हरपर्यंत नक्कीच सावरोली संघ विजय होऊ शकतो. आणि जर कुणाल कदमने ह्या दोघांपैकी एकाला जर पवेलियनमध्ये पाठवलं तर कदाचित निराशा आशा यावेळी सावरोली संघाला त्या पाठराखाने येऊ शकते. निश्चित सर, तुमचं बोलणं पूर्णपणे रास्ते, पण इकडे आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर सावध आणि संयमीपणाने सिंगल मात्र पूर्ण झाली. आता समीकरणामध्ये फेरबदल पुन्हा एकदा. 16 चेंडू 32ची गरज. मी म्हणेल रोहित पाडगेचं खेळपट्टीवरती राहणं हे सावरोली संघासाठी जास्त पोषक आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, चारी बाजूला तो चौफेर टोलेबाजी करू. त्याच्या भात्यामध्ये बरेचसे शस्त्र आहेत जे फलंदाजीच्या जोरावरती त्यांनी या मैदानावरती कायम ठेवले. ते वेगानं त्यानं या फटक्याची निवड केली आहे. लॉंग ऑफमध्ये डीपमध्ये चांगलं प्रोडक्शन, पुन्हा एकदा सिंगल या चेंडूवरती आली आहे. गौरव घोसाळकरला त्याला साथ द्यावी लागणार. इथे सावरोली संघाच्या या दोन्ही खेळाडूंवरती बऱ्याचशा अपेक्षा आहेत, पण त्या अपेक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर धावा देखील करणं गरजेचं आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू इथून मॅचची कायापालट करेल, पण एखादा मोठा फटका या मॅचमध्ये सावरोली संघाला शेवटच्या क्षणापर्यंत जिंकण्याची संधी देऊ शकतो. अशा वेळी पुन्हा एकदा आपण बघतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मेरिटनुसार फटके येणं गरजेचं. हा चेंडू जर गौरव घोसाळकरनं पॉईंटच्या डोक्यावरनं किंवा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळला असता तर नक्की धावा आल्या असत्या, पण त्यांना आडव्या बॅटने खेळणं पसंत केलं, आणि अशा वेळी पाहायला मिळाली ती निराशा. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही, पण लेग साईडच्या दिशेनं पुश करा आणि खुश राहा असं म्हणावं लागेल. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतायत, प्रयत्न करतायत. चॅलेंजर शिरवली संघाला माहिती आहे ही मॅच खूप महत्वाची आहे, आणि या मॅचमध्ये जर जिंकलो तर टॉप 5 मध्ये आपला संघ दाखल होईल. रोहित पाडगे आता स्ट्राईक एंडवरती आलाय. तर आपण पाहतोय रोहित पाडगे याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, आणि कुणाल कदमकडे सुद्धा एक्सपिरियन्स केलाच आपण पाहतोय. जर कुणाल कदमने हा रोहित पाडगेचा जर विकेट घेतला तर कदाचित शिरोळी संघ टॉपमध्ये जाऊ शकतो मी म्हणेन. निश्चितच सांघिक खेळ आहे इथे, प्रत्येकाची
युनिटी, प्रत्येकाची मेहनत ही आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेऊ शकते. पण या मॅचमध्ये अजूनही मी तर म्हणेल सामना बॅलन्स आहे. पहिलं षटक समाप्त झालं. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 4. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 29 धावा कराव्या लागतील त्या प्रणित इलेव्हन सावरोळी संघाला आणि विरोधात चॅलेंजर शिरोली संघाला या धावा रोखाव्या लागतील. मैदानामध्ये पंचांची कामगिरी अतिशय सुंदर झाली आहे. जसे पंच उठून दिसत आहेत ना पांढऱ्या जर्सीमध्ये, तसं मात्र त्यांची कामगिरी देखील सुंदर आहे. जणू काही पांढरे हत्ती मैदानामध्ये आहेत की काय, ज्यांच्यावरती एकही डाग नाही असा आपल्याला मैदानामध्ये खेळ पाहायला मिळतोय. बाळा साळुंके सर, सूरज पांडे सर आणि आमचे मिस्टर इंडिया अर्थातच यंग अँड हॅन्डसम पर्सनॅलिटीचे अविनाश पालांडे सर, या BSF पॅनलचे तिन्ही पंच चांगली कामगिरी करताना आजच्या या नाईट रजनीमध्ये आणि गेले उद्यापासून आणखीन 3 रात्र या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. आणि आपण क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साईने स्पर्धा अजूनही पाहतोय. अर्थातच माऊली प्रसाद इव्हेंट या वाहिनीद्वारे या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण उद्याच्या मॅचचे अपडेट, उद्याच्या स्पर्धेचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येण्यासाठी या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. गोलंदाज अजय मोरे, उजव्या हाताचा हा गोलंदाज, त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक थांबला, असं म्हणतात थांबला तो संपला. इथे आता मी तर म्हणेल वाघाच्या दाताला रक्त लागलंय. 4 धावा आल्यात आणि या 4 धावा आता थोड्याशा आशा प्रफुल्लित करतायत त्या प्रणित इलेव्हन सावरेली संघाच्या. अजय आपण पाहतोय गोलंदाजीवर जबरदस्त फटका मारला गेला रोहितकडून. रोहितला माहिती आहे या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला काढायच्या आहेत. यावेळेस घुटना टेक, तमाशा देख, ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन धडकाय बाज मारलेला हा A1 क्वालिटीचा दमदार आमदार ट्रॉफीचा शानदार षटकार. थँक्यू डीजे. याच अजयनं वीरेश्वर वरची कोपली संघाच्या विरोधात जबरदस्त केली होती, पण त्याच्याच दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय जवळजवळ 10 धावा रोहितनं जमवल्यात आणि टोटल आता पाहतोय आपण 33 धावांचा पाठला करताना 14 धावांची नोंद झाली. 10 चेंडू 19 धावांची गरज. सरळ बॅटनं खेळलेला फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून वा रे वा, वा रे वा, वा रे वा, वा रे वा असं म्हणणारा ब्युटिफुल षटकार. तेवढे देऊ, तुम्ही टाकत राहा, तुम्ही मारत राहा, तुम्ही हरवत राहा, तुम्ही गोळा करत राहा. चेंडू स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये, रेली स्प्रे. टोटल 20 धावांची नोंद झाली. आता उरलेत शेवटचे 9 चेंडू आणि करायच्यात क्या मेरा क्या तेरा. 13 धावांची गरज. चेंडू द्या मैदानामध्ये. बघा पण या खेळामध्ये एक वैशिष्ट्य आहे, मारतोय कोण आणि चेक करतोय कोण. रोहित पाडगेनं मारले षटकार, गौरव घोसाळकर चेंडूची पाहणी करतात. कारण हे दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहे, त्यांना प्रत्येक चेंडूचं महत्त्व माहिती आहे, प्रत्येक धावांचं गणित माहिती आहे, प्रत्येक येणाऱ्या वेळेचं महत्त्व ते जाणतात. पण आता त्यांना महत्त्व द्यावं लागेल या वेळेला. इथे मात्र आता वेळ सांगतीये, हा सामना झटपट पटापट की या सामन्यामध्ये झटपट पटापट पॅव्हेलनच्या आसऱ्याला. शेवटचे 9 चेंडू 13 धावांची गरज. मनोज पाटारे आणि अंकेश तांबडे यांच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल आणणारा हा रेली स्प्रेचा सिक्सर होता, जो डेलिगेट केला होता रेली स्प्रेला. चांगला चेंडू बघा, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला. यालाच म्हणतात चांगल्या खेळाडूचं चांगलं योगदान. प्रत्येक चेंडूवरती बॅट फिरवली म्हणजे तू मोठा खेळाडू होत नसतो, हे मात्र सांगून दिलं रोहित पाडगेनं.
चांगल्या चेंडूला चांगल्यारीत्या सिंगल मधनं देखील कन्वर्ट करणं गरजेचं असतं. आपण पाहतो गोलंदाज देखील कसला आहे, त्याच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे आणि त्याने एक्सपिरियन्स न भरलेला चेंडू यादी टाकलाय. आता येणारा चेंडू गौरव घोसाळ की अजय. इथे गौरवची दांडी केली कुल. आता संधी पुन्हा एकदा डीजेला चांदार आमदार चषकामध्ये वाजवा आता गाणं ब्युटिफुल तू ठोक डीजे. की 3-13 स्ट्राईक एंड वरती आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आदित्य भेसरे. आदित्यनं आल्या आल्या खेळलाय लांबी देखील लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार. लागत असतील ना तर मला तरी असं वाटतं की सावरोळची नाईट रजनीच असेल. पहिल्याच रात्रीमध्ये 10 डझन चेंडू मात्र आतापर्यंत गेलेले आहेत. 10 डझन. आम्हाला नाही कशाची कमी, कारण या स्पर्धेची घेतली आम्ही हमी. पिंट्या शेठ बाटारे बस नाम ही काफी है. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती सनी पाटील मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या तुरा प्रदान करणारा हा गोलंदाज. पण स्ट्राईक एंड वरती सावरोळी संघाची रन मशीन रोहित पाडगे 1 मॅन आर्मी. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पकडलं गेलं. लाईनच्या बाहेर या चेंडूला पनिशमेंट दिली पंच सूरज पांडे यांची. आजच्या रात्रीमध्ये सूरज पांडे सरांचा डान्स तुम्ही पाहिला नाही, पण उद्या कदाचित हाच पांढरा हत्ती आपल्याला नाचताना पाहायला मिळेल पंचांच्या भूमिकेमध्ये. असं मी नाही म्हणत, आमचे दिनेश सर मला सांगतात. पण इथे सिंगल येते आणि एक या धावसंख्येच्या मदतीने टोटल 29 धावा आता स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. 5 चेंडू 4 धावांची गरज. मॅच अजूनही बनू शकते. मागच्या मॅचचा जर इतिहास पाहिला असेल टीम शिरोली संघानं तर पहिल्या मॅचचा इतिहास आठवताना त्यांना गोलंदाजी करावी लागणार. चांगला चेंडू, पण हा फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. इथं त्यानं विजयी मारलाय. बिग 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 षटकार. सिद्धू पाटील यांच्याकडनं आदित्य भेसरे याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जीपे केलं जाईल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट सावरोळीची रन मशीन रोहित ठरतोय. या